सो व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज की व्हॉट इज गेस्टेशनल डायबिटीज. गेस्टेशनल डायबिटीजचा जर शब्दाने अर्थ घेतला की तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीच्या आधी यू डोंट हॅव डायबिटीज, नॉर्मल शुगर आहे, तुम्ही टेस्ट पण केल्या असतील तर सगळं काही नॉर्मल आहे. पण ही जी डायबिटीज असते ती तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट होते. सेकंड पॉईंट इज केव्हा होते, प्रेग्नन्सीच्या कोणत्या काळात होते आणि का होते. बेसिकली जो पिरियड ऑफ टाईम आहे फॉर द गेस्टेशनल डायबिटीज टू बी डिटेक्टेड इज 24 to 27 वीक्स. जेव्हा तुमच्या प्रेग्नन्सीचा म्हणजे 6वा-7वा महिना चालू असतो. तुमचे डॉक्टर्स, कारण की तुमचं वजन वाढायला लागलेलं असतं, डॉक्टर तुम्हाला ही टेस्ट सजेस्ट करतात. का होतं, बाळाला आता तुम्हाला जर प्रेग्नंट असाल किंवा नसाल पण एक नॉर्मल असते की बाळाला जे पोषण मिळतं ना, एक बेबी तुमच्या युट्रसमध्ये आहे, तुमच्या गर्भाशयात आहे, त्याच्यामध्ये एक प्लेसेंटा कनेक्टेड असतो. त्या प्लेसेंटाच्या थ्रू तुमच्या बाळाला नरिशमेंट भेटत असतं. जेव्हा तुमच्या बाळासाठी हे प्लेसेंटा ह्या सगळे हार्मोन्स क्रिएट करत आहेत ना, त्या हार्मोन इम्बॅलन्समुळे कधी कधी तुमच्या बॉडीमध्ये हवं तेवढं इन्सुलिन क्रिएट नाही होत आणि जी तुमची शुगर तुम्ही इंटेक घेत आहेत फ्रॉम युअर फूड, नॉट जस्ट अ शुगर, तुमच्या प्रत्येक खाण्याचं रूपांतर शुगरमध्ये होतं, विच त्याच्यानंतर इन्सुलिन त्याला एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं, जे की आपल्यासाठी युजफुल असतं. पण प्रेग्नन्सीमध्ये ते नाही होत, म्हणजे त्या गेस्टेशनल डायबिटीजमध्ये ते नाही होत. शुगर तशीच तुमच्या रक्तामध्ये मिसळते आणि ती मग कंट्रोलमध्ये नाही आहे. त्याला म्हणतात की अनकंट्रोल्ड शुगर इन युअर प्रेग्नन्सी. थर्ड,